चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 20 जुलैपासून देवाभाव जनकल्याण सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। या सप्ताहात विविध उपक्रम राबवले जाणार असून त्याची सुरुवात 10 रक्तदान शिबिरे, 3 ठिकाणी धार्मिक स्थळाई महाआरती, 6 ठिकाणी योग शिबिरे आणि 7 ठिकाणी वृक्षारोपण अशा उपक्रमांनी होणार आहे। पुढील 10 दिवसांत चंद्रपूर मतदारसंघात तब्बल 134 वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून या सेवा सप्ताहाला एक व्यापक आणि लोकाभिमुख स्वरूप देण्यात आले आहे। या उपक्रमामध्ये आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक समरसता, अध्यात्म, संस्कृती अशा विविध क्षेत्राचा समावेश आहे। या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याचा आणि त्यांच्यासाठी हितकारक कार्यक्रम राबवण्याचा मानस आहे। आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी, मोफत औषध वाटप, महिला स्वयंसहायता गटांसाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा, स्वच्छता मोहिमा, व्यसनमुक्ती जनजागृती, वृद्धाश्रम व अनाथाश्रम भेटी, पर्यावरणपूरक उपक्रम, लोककला व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध अंगाने सेवा सप्ताह राबवला जात आहे। देवेंद्र फडणवीस यांची जनसेवेविषयीची बांधिलकी, त्याच्या विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सामाजिक समरसतेचा विचार या सप्ताहाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। किशोर जोरगेवार यांनी या माध्यमातून कार्यकर्ते, स्वयंसेवक, स्थानिक संस्था व विविध क्षेत्रातील मान्यवर यांना एकत्र करून जनहिताचे हे व्यापक आंदोलन उभे केले आहे। चंद्रपूरमधील प्रत्येक गावी, वाडीत आणि वस्तीत या सेवाभावी उपक्रमाचा प्रसार करण्यात येणार असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम राजकीय प्रतिष्ठेपेक्षा लोकसेवेचे भान ठेवून राबवले जात असून समाजातील सर्व घटकांना याचा थेट लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे। देवाभाव जनकल्याण सेवा सप्ताहाच्या माध्यमातून जनतेशी जवळीक साधण्याचा, त्यांच्या गरजा समजून घेण्याचा आणि त्या पूर्ण करण्याचा विधायक प्रयत्न होत आहे। हे उपक्रम केवळ साजरे करण्यापुरते मर्यादित न राहता त्यातून निर्माण होणारी सामाजिक जाण आणि सक्रिय सहभागाची भावना पुढील काळातही टिकून राहील याची दक्षता आयोजकांकडून घेतली जात आहे। चंद्रपूर मतदारसंघात या माध्यमातून एक नवा सेवाभावी आदर्श उभा राहत असून जनतेच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची आणि किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाची प्रतिमा अधिक बळकट होत आहे। मी भारत टीव्ही 24 न्यूजचा पत्रकार बोलून राहिलो। चला आज यांचं जे कार्यक्रम होते यांचे खूप मोठे बुद्धविहारमध्ये सम्राट चौक, चला बघूया यांचं बयान घेऊ। शिंदे बाई आपली मॅडम, चला बोला, का कोणता कार्यक्रम होता मॅडम? मी कल्पना शिंदे, सम्राट चौक, आंबेडकर नगर या प्रभागामध्ये राहते। आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट बौद्ध मंडळ या ठिकाणी या विहाराच्या परिसरामध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे। माननीय मंडळाचे पदाधिकारी, आमच्या महिला, छोटे मुलं या सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये राजूभाऊ पुढे, राजभाऊ तडसे आणि मंडळाचे वणकर साहेब, कसारे साहेब आणि नागदेवते साहेब या सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते। हे सगळं या वाढदिवसानिमित्त 10 दिवसाचे उपक्रम आपण चंद्रपूरमध्ये आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वामध्ये या चंद्रपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी शिबिर आहे, रक्तदान शिबिर आहे, वृक्षारोपण आहे, महाआरतीचा कार्यक्रम आहे, आरोग्य शिबिर आहे। हे सगळे कार्यक्रम या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम या ठिकाणी आपल्याला चंद्रपूर शहरामध्ये घेण्यात येत आहेत। लाडक्या भाऊचे खूप नाव घेतात ह्या वार्डातले, आपल्या भाऊपेठ परिसरातले लोक। त्यांच्याबद्दल वनकर साहेब तुम्ही काही सांगू शकता का? त्या वेळेस आपण गेलो त्यांच्याकडे तर ते आमचे कामं आवडीने करतात, म्हणून आम्ही त्यांचा एक अभिमान राखतो आणि त्यांचा एक उपक्रम सक्सेस व्हावा असं विनंती। हां, चला थोडाशी सर तुम्ही काही सांगू शकता किशोर भाऊबद्दल? आपले जोरगेवार भाऊ म्हणलं तर बहुत महान चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार आहेत, त्यांच्याबद्दल काही? किशोर भाऊचे जे कामं आहे ते सर्व आम्हाला आवडतात। भरपूर विधान परिक्षेत्रातील धडाईचे नेतृत्व म्हणजे किशोरभाऊ जोरगेवार।
आम्ही त्याला आधीपासूनच एक महामेरू, कामाचा एक महामेरू समजतो आणि त्यांच्या दारापर्यंत गेल्यानंतर, त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्ही जो काम जेव्हा घेऊन जातो तर किशोर भाऊ असे नाही म्हणणार नाही की काही ना काहीतरी सांत्वनपूर्वक एक आशा देतात, मी हे काम नक्कीच करून देणार, परंतु असं म्हणजे वापस कधी पाठवणार नाही, एवढं समाधान त्यांचं वागणूक आहे. आणि ह्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ते एकमेव असे त्यांचं एक नेतृत्व आहे की एक समाधानकारक आहे. लहान मुलगा जरी जात असेल, एखादा गरीब व्यक्ती जात असेल, एखादा साधारण माणूस जरी जात असेल तरी त्याला तो समाधानकारक आणि समाधानकारक वागणं आहे आणि आम्ही त्याचं मनपूर्वक आदर करतो आहे. मॅडम जे आहे आपल्या वार्डातले ते भाऊपेठ ते आहे, यांनी हे म्हणजे कोणते आपल्या लोकांना सांगतात, का सांगतात, कोणते कामं करतात, म्हणजे किशोर भाऊ जेवढं कोणते नियोजन घेतात भाऊबद्दल वगैरे जे या ठिकाणी जे काही जे उपक्रम असतात किंवा जे काही कामाचं जे स्वरूप असतात ते कल्पनाताई शिंदे सांगत असतात. तर आम्ही आता एक आमचं एक मंडळ लहान असल्यामुळे आमचं एक मंडळ असं आहे की एक रोजीरोटीतून जो हा या मंडळामध्ये जे सभासद जो आहे तो सहभागी आहेत आणि त्याच्या या परिश्रमातून ज्या वर्गणीच्या रूपातून आम्ही जो काही या कार्यक्रमाचा जो आम्ही कार्यक्रम राबवत असतो तर खूप मोठे हे नसताना म्हणजे मोठा आमचा एक व्यवहार नसताना, बजेट नसताना आम्ही कार्यक्रमाचा आम्ही उपक्रम राबवत असतो. आमचं एक असं म्हणजे एक या विहाराबद्दल अशी आशा आहे की या विहाराचा आपण खूप डेव्हलप करणार समोर, जेणेकरून गोरगरिबांच्या हिताचं होईल, गोरगरिबांच्या थोराबारांच्या किंवा छोटे मोठे कार्यक्रम वगैरे होत राहतील अशा भावनेतून आमचं एक सम्राट बौद्ध मंडळ हा एक सेवाभावी संस्थाच असल्याचं मी जाहीर करतो आहे. या ठिकाणी बरेच कामं निघालेले आहेत सम्राट बौद्ध विहारामध्ये. तर अशी एक आमची एक आशा आहे की किशोर भाऊच्याच हाताने या कार्यक्रमाचा आढावा द्यावा आणि त्यांच्या हातांचे काम करून घ्यावं असं आम्हाला वाटतं. का म्हणता तुम्ही, कामं होईल का नाही होईल आपल्या विहाराचे? आपण प्रयत्न तर करू, जे आपल्याकडे नीती आहे ते विहाराची जे काही अडलेले कामं आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न